रती माई के दुःखाची जनती नाही आदि अंती अवसान तुका म्हणे एका मरणेची सरे तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमची ओरे कीर्ती मागे हे रती माई के दुःखाची जनती नाही आदि अंती अवसान पांडुरंगा करू पांडुरंगा साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी हे दुःख भंजन मारुतनंदन हे दुःख भंजन मारुतनंदन सुनलो मेरी पुकार पवन सुत बिनती Yeah.
देहाची जनती नाही आद्यंती अवसान. प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ अध्वर्यू भागवत संप्रदायाचे आद्य कळस ज्यांनी केला नाही कधी भजनाचा आळस अशी महान विभूती पंचमवेद निर्माती जिजाई रमन याच्या यावत या भूतलावरती जड जीवांचा उद्धार करण्याकरता ज्यांनी आपला देह अखंड जिजविला असे संत सज्जन देहूचे सुप्रसिद्ध साधू ज्यांना वारकरी संप्रदायाचं नाक म्हटलं जातं असे माझे जगद्गुरु तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांचा 4 चरणांचा अभंग आज कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेले. विठ्ठल विठ्ठल संत श्रेष्ठ श्रोती सुसज्जन माईबाप आपल्या थोडस नॉर्मली राहू दे बोलताना. आपल्या लडकतवाडीमध्ये चालू असणारा हा आपला एकदिनीय कीर्तनाचा कार्यक्रम. कीर्तन सेवेचं निमित्त कीर्तन सेवेचं कारण तुम्हाला आणि मला सर्वांना ज्ञात आहे, माहिती आहे. गवळी बाबांचं याच दिवशी याच तिथीला बरोबर मंदिराची परिपूर्णता आणि खऱ्या अर्थानं त्याच मंदिराचा प्रथम वर्धापन दिन सोहळा. या प्रथम वर्धापन दिन सोहळ्याच्या निमित्तानं सर्व लडकतवाडी ग्रामस्थांच्या वतीनं ही कीर्तनाची सेवा माझ्यासारख्या एका छोट्याशा पामराकडे सुपूर्त केली म्हणून सर्वांच्या चरणी मस्तक ठेवते. वैयक्तिक कुणाचाही नामोल्लेख न करता या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजक, संयोजक आणि नियोजक या सर्वांच्या चरणी मस्तक ठेवते. या कार्यक्रमाकरता फुल नाही पण फुलाची पाकळी ज्याचं ज्याचं योगदान आहे, ज्यानं ज्यानं दान केलेलं आहे अशा प्रत्येकाच्या चरणी मस्तक ठेवते. कीर्तनकार या नात्यानं अल्पसा परिहार द्यायचा या न्यायानं आज कीर्तनाला गोडच मृदुंगाची साथ करणारे माझे गुरुबंधू जे राशीन पंचक्रोशीचं भूषण आहे, गोडस मृदंग वादन ज्यांचं हबप महेश दादा आढाव दादांच्या चरणी मस्तक ठेवते. त्याचबरोबर आमची पद्मा दिदी ही गायना करता आलेली आहे, तिच्याही चरणी मस्तक ठेवते. त्याचबरोबर माझ्या समवेत आलेले माझे पती आहेत जे आमच्या हंगेवाडी गावचं भूषण आहे, युवा कीर्तनकार आहेत, गायनही गोड करतात आणि मृदंगही गोड वाजवतात. हबप हनुमंत महाराज महाराजांच्या चरणी मस्तक ठेवते. गोड असं गायन ज्यांचं तेही राशीन पंचक्रोशीचं भूषण आहेत, हबप श्रीराम महाराज काळे दादांच्याही चरणी मस्तक ठेवते. आपल्या पंचक्रोशीतील सर्व हबप महाराज मंडळी सर्वांच्या चरणी मस्तक ठेवते. लडकतवाडी भजनी मंडळ सर्वांच्या चरणी मस्तक ठेवते. वेणेकरी बाबा आहेत, बाबांच्याही चरणी मस्तक ठेवते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यांच्या ज्यांच्या नावासमोर हबप नावाची पदवी लावलेली आहे, कारण कीर्तन केसरी, गायन सम्राट, मृदंग सम्राट ह्या पदव्या आम्ही लावल्यात, पण सगळ्यात श्रेष्ठ पदवी जर कुठली असेल तर ती हबप हरिभक्त परायण या पदवीपेक्षा कुठली श्रेष्ठ पदवी नाही. आणि ही पदवी ज्यांच्या ज्यांच्या नावासमोर लावलेली आहे अशा प्रत्येकाच्या चरणी मस्तक ठेवते. गोडशी साऊंड सिस्टीम ज्यांची सिस्टीमवाल्या दादांच्याही चरणी मस्तक ठेवते. आई समान बहिणी समान असणारे माता भगिनी, वडिलांसमान भावासमान असणारे सर्व पुरुष वर्ग सर्वांच्या चरणी मस्तक ठेवते. कीर्तन श्रवणा करता आवर्जून माझी आई, भाऊ, बहीण उपस्थित झालेले आहेत, त्यांच्याही चरणी मस्तक ठेवते. सर्व गवळी बाबा भक्तांच्या चरणी मस्तक ठेवते आणि कीर्तनाला सुरुवात करते. विठ्ठल आता जरा लक्ष देऊ नये का? अभंगाचा सरळ सरळ भावार्थ प्रत्येकाने मनाचे कान करू नये का? 7 ते 9चा कीर्तनाचा टाइम होता, आपल्याला थोडासा उशीर झालेला आहे. इकडे तिकडे वेळ न घालवता डायरेक्ट अभंगाच्या भावार्थाकडे येणार आहे, पण त्याच्या अगोदर जरा आता लक्ष देऊ नये का? तुम्ही 9 म्हटलात ना, 9ला कीर्तन संपवेल, पण 9 वाजेपर्यंत आपापसात बडबड करू नका, गप्पा गोष्टी मारू नका. कीर्तन झाल्यानंतर 1 तास इथं थांबा,
गप्पा गोष्टी मारायला, पण कीर्तनात बडबड काही करू नका. देवानं एवढे सुंदर आपल्याला 2-2 हात दिलेत, एवढं सुंदर मुख दिलंय, म्हणजे प्रत्येकाच्या मुखानं टाळी आणि हातानं भजन झालंच पाहिजे. कोण कोण करणारे बोटवर करा बरं. झोपेचा टाइम झाला का आपला? मी म्हणलं मुखानं टाळी आणि हातानं भजन. चुकलं का माझं सांगताना? का तुमचं ऐकताना चुकलं? त्याच्यासाठी आपले कान कीर्तनाकडे पाहिजेत, म्हणजे सांगितलेलं लक्षात येतं. प्रत्येकाच्या हातानं टाळी आणि मुखानं भजन झालंच पाहिजे. विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आपुला तो एक देव करून घ्यावा आणि तिने विन जीवा सुख नोहे. या जीवाला वास्तविक पाहता या संसारात सुख नावाची गोष्ट मिळत नाही. या जीवाला सुख नावाची गोष्ट आतापर्यंत मिळाली नाही, मिळत नाही, इथून पुढे सुद्धा मिळणार नाही. कारण वास्तविक पाहता या संसारामध्ये सुख मिळत नाही, तरी सुद्धा तुकोबारायांनी सुखाचा साधा सोपा सरळ मार्ग सांगितला. राजांनो, जर तुम्हाला सुख नावाची गोष्ट जर पाहिजे असेल तर ज्यानं त्यानं ज्याचा त्याचा एक देव आपलासा केला पाहिजे. एका देवाला जर तुम्ही आपलंसं करून घेतलं नाही तर तुम्हाला सुख नावाची गोष्ट मिळणार नाही. कारण या संसारामध्ये इथून पाठीमागं दुःख होतं, या संसारात आता दुःख आहे आणि या संसारात इथून पुढे सुद्धा दुःखच राहणार. येरती माईकी दुःखाची जनती, नाही आधी अंती अवसान. एक गोष्ट लक्षात घ्या, या दुःखरूपी संसारामध्ये तुकोबारायांनी सुखाचा साधा सोपा सरळ मार्ग सांगितला. एका देवाला आपलंसं करून घ्या, एका देवाला आपलंसं केलं नाही तर सुख नावाची गोष्ट मिळणार नाही. आणि एका देवाला जर आपलंसं केलं तर नक्की सुख नावाची गोष्ट मिळेल. पण एका देवाला आपलंसं केल्यानंतर त्या देवाच्या नावाचं वेड या मनाला लागेल. आणि एकदा का त्या देवाच्या नावाचं वेड मनाला लागलं की माझा तो भगवान परमात्मा आम्हाला स्वतःसारखा अविनाशी बनवून घेणार आहे. तुम्ही म्हणाल तर देवाच्या नावाचं वेड मनाला लागणं म्हणजे नेमकं काय? देवाच्या नावाचं वेड मनाला लागणं म्हणजे नेमकं काय? बघा, एखाद्या माता माऊलीला जांभळी जरी आली तरी ती राम म्हणत असते, ती कृष्ण म्हणत असते, ती हरी म्हणत असते. बाबा काका, एखादा पाहुणा रावळा तुमचा सोयरा तुम्हाला भेटला, तुम्ही काय म्हणता? राम राम म्हणतं की नाही? कुणी जय हरी म्हणतं, कुणी राम राम म्हणतं. तसंच महाराज, एखादा गुरुबंधू आपल्याला भेटला, कीर्तनकार भेटले, प्रवचनकार भेटले, काय म्हणतात? रामकृष्ण हरी. आणि तसंच देवाच्या नावाचं वेड मनाला लागणं म्हणजे नेमकं काय? ऐका, बाळू मामा भक्त जर एकमेकाला भेटले, बाळू मामा भक्त जर एकमेकाला भेटले, ते जय हरी नाही म्हणत, ते रामकृष्ण हरी नाही म्हणत, राम राम नाही म्हणत, ते म्हणतात जय बाळू मामा, जय बाळू मामा. देवाच्या नावाचं वेड मनाला लागलं पाहिजे. कोणत्याही एका देवाच्या नावाचं वेड या मनाला लावून घ्या. ज्या देवाच्या नावाचं वेड या मनाला लागेल तो भगवान परमात्मा आम्हाला स्वतःसारखा अविनाशी बनवून घेणार आहे. तुम्ही फार हुशार माणसं आहात, माझ्यासारखे कितीतरी कीर्तनकार तुम्ही या गावात आणले असतील. तुम्ही म्हणताल ताई वर्षश्राद्धाची कीर्तन आम्ही भरपूर ऐकली. ताई वर्षश्राद्धाच्या कीर्तनामध्ये तुम्हीच कीर्तनकार सांगत असता जन्माला आलं म्हणजे मरावं लागतं हे निश्चित आहे. बरोबर आहे की नाही काका? बाबा, जन्माला आलं म्हणजे मरावं लागतं हे निश्चित आहे. ज्याला मरावं लागतं तोच जन्म घेत असतो. ताई, नाशिवंत देह जाणार सगळं आयुष्य खातो काळ सावधान, किंवा घडी घडी काळ वाट याची पाहे, आणि अजून किती आहे अवकाश. ताई, जन्माला आल्यानंतर जर मरावं लागत असेल तर देव आम्हाला अविनाशी नेमकं कसं बनवेल? कारण अविनाशी शब्दाचा अर्थच असं आहे बाबा, ज्याचा कधीच नाश होत नाही ती गोष्ट म्हणजे अविनाशी. बाबा, जर देव आम्हाला अविनाशी बनवत असेल तर तो देव आम्हाला स्वतःसारखा अविनाशी कसं बनवतो? तर शेवटच्या चरणात तुकोबाराय म्हणतात की तुका म्हणे का मरणीची सरे आणि उत्तमची उरे कीर्ती मागे. नाशिवंत शरीर सोडून जरी आम्ही गेलो तरी आमची उत्तम कीर्ती पाठीमागं अविनाशी
राहते. तुम्ही म्हणाल ताई नाशिवंत शरीर सोडून गेल्यावर खरंच कीर्ती अविनश्वर राहते का हो? गवळी बाबा ज्यांचं पुरातन कालापासून आपल्या इथे स्थान आहे, सर्वसामान्य माणसाच्या रूपामध्ये जन्म घेतला, बरोबर आहे ना बाबा? मला नक्की काही माहिती नाही, पण इथं ज्यांनी ज्यांनी आल्यानंतर मला माहिती दिली त्या माहितीनुसार मी सांगते. पुरातन कालापासून चालत आलेलं तुमचं हे जागृत देवस्थान सर्वसामान्य माणसाप्रमाणे जन्म घेतला, पण जन्म घेऊन आज ते देहानं आहेत का आपल्यात? शरीरानं गवळी बाबा आपल्यात आहेत का? नाही. आज त्यांचं नाशिवंत शरीर जरी नसेल तरी त्यांची उत्तम कीर्ती मात्र पाठीमाग अविनाशी आहे. याला म्हणतात नाशिवंत देह जरी गेला तरी त्यांची उत्तम कीर्ती पाठीमाग अविनाशी राहिली. उत्तम कीर्ती पाठीमाग अविनाशी कुणाची राहते ऐका. काही माणसं जन्माला आल्यापासून मरेपर्यंत फक्त स्वतः करता जीवन जगतात. काही माणसं जन्माला आल्यापासून मरेपर्यंत फक्त स्वतः करता जीवन जगतात. मग स्वतः करता जीवन जगणारी माणसं ते फक्त स्वतःच्याच नात्याचा स्वतःच्याच रक्ताचा विचार करतात आणि याचा परिणाम असा होतो त्यांचंच रक्त त्यांना विसरून गेल्याशिवाय राहत नाही. पण काही माणसं अशी असतात जन्माला आल्यापासून मरेपर्यंत स्वतः करता नाही तर इतरांकरता जीवन जगतात आणि ती माणसं देहानं जरी गेली तरी त्यांची उत्तम कीर्ती पाठीमाग अविनाशी राहते. जसं की गवळी बाबा स्वतः करता जीवन जगली नाही, या समाजाकरता देवरूपी एक पुरुष जन्माला आला आणि खऱ्या अर्थानं स्वतःची कीर्ती पाठीमाग ठेवून गेले. नडले आडलेल्यांना मदत केली. मला मगाशी त्या काकांनी सांगितलं, म्हणले ताई पूर्वी इथून बैलगाड्या जात असायच्या, अगदी बैलगाडीचं चाक खाली जरी रोवलं बैलगाडी काही मोकळी नसायची. वैरणीच्या पेंड्या म्हणा, भल्या मोठमोठ्या बैलगाड्यामध्ये काही चारा, खचलेल्या बैलगाड्या फक्त हात लावावा आणि हात लावल्याबरोबर ती बैलगाडी चालायला पुढे जावी, ती बैलगाडी पुढे निघून जावी, असा त्या गवळी बाबांचा काहीसा इतिहास. आणि खऱ्या अर्थानं त्याच गवळी बाबांच्या या दरबारामध्ये त्यांचं जे मंदिर उभारलं गेलं, त्या मंदिराच्या प्रथम वर्धापन दिनाच्या निमित्तानं आजची ही चालू असणारी कीर्तनाची सेवा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अभंगाचा भावार्थ माझ्या बुद्धीप्रमाणे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येकाच्या बुद्धीनुसार अभंगाचा भावार्थ वेगवेगळा निघू शकतो, कारण वाणी सामान्य व्यक्तीची नाही, वाणी माझ्या जगद्गुरु तुकोबारायांची. आजही तुकोबारायांच्या अभंगावरती, अभंगातल्या एका चरणावरती, चरणातल्या एका शब्दावरती महिना महिना कीर्तन प्रवचन करणारी विद्वान माणसं आजही हयात आहेत. त्यांनाच मुख्य भावार्थ कळाला नाही तर माझ्यासारख्या एका छोट्याशा पामराला काय कळावा, पण माझ्या बुद्धीला जसं उमगेल तसं तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. विठ्ठल विठ्ठल. तुकोबाराय म्हणतात, राजांनो एका देवाला आपलंसं करा, एका देवाला आपलंसं केलं की तुम्हाला सुख नावाची गोष्ट मिळणार आहे. काही म्हणतील ताई संसारामध्ये एवढा वेळच कुठे मिळतो हो देवाला आपलंसं करण्याकरता. आजी काही काही म्हणतात ताई संसार इतका आमच्या मागे लागलाय, संसार इतका मागे लागलाय की या संसारामधून 1 मिनिट सुद्धा आम्हाला वेळ मिळत नाही. मग त्याची भक्ती करायची कशी, त्याला आपलंसं करून घ्यायचं कसं? मग हा संसार काही सोडावा लागेल का? सोडायचा का संसार? अजिबात नाही. संसार सोडावा लागत नाही. या संसारात असताना आपल्याला भक्ती कशी करता येते, परमार्थ कसा करता येतो, देवाला आपलंसं कसं करून घेता येतं ऐका. ऐकू द्या. संसारी असावे असोनी नसावे, संसारी असावे असोनी नसावे, भजन
सोडायला सांगितला नाही, संसार सोडायला सांगितला नाही, संसारी असावे असोनी नसावे, पण भजन करारे वेळोवेळा. भजन मात्र वेळोवेळा करायला सांगितलं, भजन मात्र सतत करायला सांगितलं. पण आता आपण देवाला आपलंसं करत नाही, तर संसाराला आपलंसं करतोय. अहो, कोणत्या संसाराला आपण आपलंसं करतोय? जो संसार इथून पाठीमाग कुणाचा पूर्ण झाला नाही, जो संसार आता पूर्ण होत नाही, आणि जो संसार इथून पुढे सुद्धा कुणाचाच पूर्ण होणार नाही. पण काही लोकांना इतकी घाण सवय लागलेली असते, सुईच्या टोकापेक्षा बारीक संसार करतात. खरे की नाही आजी? काही लोक सुईच्या टोकापेक्षा बारीक संसार करतात, इतका चिकटेनं करतात, इतकं चिकटेनं करतात. एक असंच पंढरपूरच्या वारीला निघालो, जरा लक्ष देऊ नाही का? पंढरपूरच्या वारीला निघाला, 4 किलोमीटर अंतर चालत गेला, आणि 4 किलोमीटर अंतर चालत गेल्याच्या नंतर त्याच्या लक्षात आलं देवाचा दिवा लावला, पण दिवा विझवायचा लक्षात नाही. चिकटीनं प्रपंच करणारा होता. 4 किलोमीटर चालत गेलेला व्यक्ती परत घरापर्यंत आला, दरवाजावरती थाप टाकली. जशी दरवाजावरती थाप टाकली, बायकोनं दरवाजा उघडला. जसा दरवाजा उघडला, मालकाला प्रश्न केला, मालक अहो महिन्यानं येतो, महिन्यानं माघारी येतो सांगून गेलात मालक, आणि अर्ध्या तासात परत माघारी आलात का बरं? सांगू लागला, अगं वेडे, देवाचा दिवा लावला, पण दिवा विझवायचा लक्षात राहिला नाही. विचार केला तेल किती जळेल, म्हणून तो दिवा विझवण्याकरता माघारी आलो. ती हसू लागली, म्हणली, मालक अहो त्या दिव्याची काळजी काय करता, त्या तेलाची काळजी काय करता? तेलाची काळजी करण्याकरता मी आहे की, पण मालक तुम्ही 4 किलोमीटर अंतर चालत गेलात, 4 किलोमीटर अंतर चालत आलात, तुमच्या चपला किती झिजल्या असतील. तो म्हणला, अगं वेड लागलं की काय हो, 2 खिशात 2 आणल्यात. किती चिकाटीनं प्रपंच करावा, किती चिकाटीनं प्रपंच करायचा. कोणताच प्रपंच चिकाटीनं करताय? जो प्रपंच कधीच पूर्ण होत नाही, असा तो प्रपंच, त्या प्रपंचाच्या मागे धावण्यापेक्षा, इतका चिकाटीनं प्रपंच करण्यापेक्षा त्या देवाची भक्ती केली पाहिजे. कोणत्याही एका देवाला आपलंसं करून घ्या, आणि एका देवाला जर आपलंसं करून घेतलं नाही तर सुख नावाची गोष्ट मिळत नाही. अभंगाचं पहिलं चरण. माई
जीवाला सुख, तर त्यानं जसा त्याचा एक देव आपलासा केला. देव मी तुम्हालाच देवाचं नाव सांगत नाही. कोणत्याही एका देवाला 33 कोटी देव आहेत, त्यातल्या कुठल्याही एका देवाला आपलंसं करून घ्या. त्या देवाला आपलंसं केलं की सुख नावाची गोष्ट आपल्याला मिळणार आहे. तुम्ही म्हणाल ताई एखाद्या तरी भक्ताचं उदाहरण आमच्या समोर मांडा, म्हणजे आम्हाला कळेल की भक्ती कुणासारखी केली पाहिजे, भक्ती नेमकी कशी असावी. कनिष्ठ कुळामध्ये माझ्या चोखोबरायांनी जन्म घेतला. चोखोबरायांच्या पत्नी सकाळी सकाळी चोखोबरायांना सांगू लागल्या, मालक, प्रत्येक सुखामध्ये पतीनं पत्नीची साथ दिली पाहिजे आणि पत्नीनंही पतीची साथ दिली पाहिजे. ज्याप्रमाणे सुखामध्ये पती पत्नीची साथ देतो, पत्नी पतीची साथ देते, तसं मालक ऐका ना, प्रत्येक दुःखामध्ये बायकोनं नवऱ्याची आणि नवऱ्यानंही बायकोची साथ दिली पाहिजे. पण मालक या प्रपंचावरती आता संकटच असं आलं की ज्या संकटामध्ये तुम्हाला माझी साथ देता येणार नाही. चोखोबराई पत्नीला प्रश्न विचारू लागल्या, अगं असं संकटच कोणतं आहे ज्या संकटात मला तुझी साथ देता येत नाही. चोखोबरायांच्या पत्नी चोखोबरायांना सांगू लागल्या, मालक 9 महिने 9 दिवस भरत आले, तू 9 महिने 9 दिवस भरत आले. मालक ऐका ना, बाळणपण करण्याकरता घरामध्ये एखादं बाई माणूस पाहिजे. खरंय की नाही आजी? बाळणपण ही अशी गोष्ट आहे, बाळणपण करण्याकरता मालक घरामध्ये एखादा तरी बाई माणूस पाहिजे. मालक जा ना, तेवढं बाई साहेबांना जाऊन घेऊन या. हे पुढे बसलेली आजी, तुमच्या वेळी नणंद जर आपल्यापेक्षा मोठी असेल तर त्या नंदेला बाई साहेब म्हणलं जायचं, नंदेला ताई साहेब म्हणलं जायचं. खरंय की खोटं आहे? आता म्हणतात का? आता नावानेच हाक मारतात. पूर्वी नणंद जर आपल्यापेक्षा मोठी असेल तिला बाई साहेब म्हणलं जायचं, तिला ताई साहेब म्हणलं जायचं. मालक जा ना, मालक तेवढं बाई साहेबांना जाऊन घेऊन या. सकाळ सकाळची वेळ होती. चोखोबरायांनी त्या विठुरायाचं दर्शन घेतलं, पायामध्ये चपला घातल्या आणि चोखोबराय आता बहिणीच्या घराकडे निघाले. बहिणीच्या घराकडे निघाले, काही अंतर दूर गेले आणि काही अंतर चालत गेल्याच्या नंतर चोखोबरायांच्या लक्षात त्या बहिणीच्या घराचा रस्ताच लक्षात राहिला नाही. आता माघारी जायचं ना, स्वतःचं घरही चोखोबरायांच्या लक्षात राहिलं नाही. माझ्या चोखोबरायांनी वाट पकडलीये पंढरपूरची. पंढरपूर ठिकाणच असं आहे, पंढरपूर ठिकाणच असं आहे. पंढरीमध्ये कसलेही जाऊ द्या, चांगलेच जातात असं नाही, पंढरपूरमध्ये वाईटही जातात, पण येताना तशी येत नाहीत, ते शुद्धच होऊन येतात. ऐकू द्या. खटनट यावे शुद्ध खटनट यावे शुद्ध
लागावे, शुद्ध होऊनी जावे, दबंडी पिटी व्हावे, चोखा मिळा, टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाट ही चालावी पंढरीची. चोखोबराई पंढरपूरच्या वाटेनं चालू लागले. जे पंढरपूरला गेले त्यांच्या लक्षात येईल त्या पंढरीच्या वाटेनं चालण्यात चूक नाही, पंढरपूरमध्ये जाऊन त्या विठुरायाच्या दर्शनात चूक नाही. त्या वारीच्या वाटेनं, पंढरीच्या वाटेनं जो वारकरी भजन करत करत जातो त्या भजनामध्ये सुख आहे. चोखोबाराय त्या वारीच्या वाटेनं त्या विठुरायाचं भजन करत निघाले. ऐकू द्या सगळ्यांनी हाताला हाताला भजन भजन करायचं. विठ्ठला प्रामाणिकपणे सांगा बरं, कोणी कोणी भजन नाही केलं? बोट वर करा बरं. आता कसं बोट वर करतात? काही काही बसलेले इतके रगिले, ते कीर्तन झाले शेजाऱ्याला सांगत, ताई सांगत होत्या टाळी वाजवा टाळी वाजवा, पण आपण पठ्यानी वाजवलीच नाही. त्यात काही तोटा माझा आहे का? होईल का माझा काही तोटा? थोडाफार तोटा आमचा कसा होईल? टाळी वाजवली पाहिजे कीर्तनामध्ये, कारण देवाना एवढा सुंदर 3.5 हाताचा देह त्याच्या भक्ती करता दिला, त्याच्या भजना करता दिला. देवी दिला देह भजना गोमटांतो, या झाला फाटा बारीकेचा. लोक रस्त्यावर नसतील पण कीर्तनात टाळी वाजवणार नाही, आणि यालाच तर कलियुग म्हणतात. कीर्तनात टाळी वाजवत चला, कारण या कलियुगात आता जर सत्य काही राहिलं असेल तर सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला कागा हा दाविला जगतकार. कीर्तनामध्ये टाळी वाजवली पाहिजे. माता माऊल्यांनो, भजन केलं की नाही, काही काही टाळ्या वाजवत होत्या, पण अशा काही पद्धती का टाळी वाजवायची? आजी भजन म्हणणार की नाही माझ्या पाठीमाग? भजन म्हणणार की नाही पाठीमागच्या मावशी? कोण कोण भजन म्हणणार नाही बोटवर करा. फक्त माझ्या माता माऊल्या पाठीमाग टाळी वाजवून म्हणतील, फक्त महिला मंडळ म्हणणार ना जी? जोरात आवाजाला पाहिजे. नामदेव जनाबाई
आपल्या इकडे टाळी वाजवाय काय टोल नका आहे काय? टोल नका नाही ना पडत टाळी वाजवायला? पडतो का? सगळ्यांनी नामदेव जनाबाई सोपान काका मुक्ताबाई वा वा नामदेव जनाबाई सोपान काका मुक्ताबाई मागच्या मावशी म्हणत नाही का हो मावशी? टाळी वाजव सर्वांनी. नामदेव जनाबाई चोखोबाराय चालत चालत पंढरपूर पर्यंत गेले. पंढरीचा विदे चंद्रभागेच्या पवित्र अशा पाण्यामध्ये अंघोळ केली. दर्शनवारीमध्ये दर्शनाला गेले. त्या पंढरीच्या मालकानं विठुरायानं विटेवरून डकवलं. माझा चोखा बायकोचं बाळण पण विसरला, माझा चोखा स्वतःचं घर विसरला, माझा चोखा बहिणीच्या घराचा रस्ता विसरला, माझा चोखा माझ्या दर्शनाला आला. जर माझा भक्तच माझ्याकडे येत असेल तर मला त्याच्या प्रपंचावरचं संकट आता दूर करावं लागेल. चोखाची बहीण मला व्हावं लागेल. चोखोबारायांची बहीण व्हायचं भाग्य प्रत्यक्षात त्या पंढरपूरच्या राजाला त्या विठुरायाला लाभलं. विटेवरून उडी मारली. चोखोबारायांची बहीण होणं एवढी सोपी गोष्ट नव्हती. जशी विटेवरून उडी मारली चोखोबाच्या बहिणीचं रूप घेतलं. 3 दडपे एकत्र केले. 3 दडपे एकत्र केले. त्याला दंड घातला. आता आम्हाला दडपी कशाला कळते ना, दंड तरी आम्ही कशाला घालू? पूर्वी या माझ्या म्हाताऱ्या माता माऊल्या बसल्यात ना, त्यांना संपूर्ण वर्षात एका वर्षात एकच साडी भेटायची. अख्ख्या एका वर्षात एक साडी भेटायची. पण तरी सुद्धा माझं अंग झाकून राहावं म्हणून ती साडी फाटली तरी तिला शिवायचं, तिचे ठिगळं जोडायचे, दडपे एकत्र करायचे, त्याला दंड घालायचा का? माझं अंग झाकून राहावं. पूर्वी कपडे घातली जायचे अंग झाकण्याकरता. आता कपडेच असे निघाले की जे अंग दाखवण्याकरता. कलियुगाची शोकांतिका आहे. शोकांतिका या कलियुगाची. 3 दडपे एकत्र केले. त्याला दंड घातला. 1 रुपयाच्या नाण्या एवढं कुंकू कपाळाला लावलं. पायामध्ये तुटलेल्या चपला घातल्या. डोक्यावरती एक गाठोड आणि काखेमध्ये एक गाठोड. चालत चालत चोखोबाच्या दारापर्यंत पोहोचला हा जगाचा मालक. चोखोबारायांच्या पत्नी देवाबरोबर भांडत होत्या. का रे देवा, खऱ्या भक्ताची अशीच परीक्षा घेतोस का? अरे माझे मालक लगेच येतो सांगून गेले, माझे मालक अजून आले नाहीत. का रे देवा? इतक्यात दरवाजावरती थाप पडली. चोखोबाची बहीण दरवाजावरती थाप पडली. ओ वहिनी, मी आले, दरवाजा उघडा. जसा दरवाजा उघडला बाई साहेब दारात दिसल्याने इतका आनंद झाला. बाई साहेबांना आता चोखोबारायांच्या पत्नी सांगू लागल्या, बरे झाले बाई, तुम्हा देवाने धाडिले.
बरं झालं ओ बाईसाहेब, तुम्हाला देवानच पाठवलं. कुणाला म्हणतात? देवालाच. बरं झालं ओ बाईसाहेब, तुम्हाला देवानच पाठवलं. तुमचे दादा माझे मालक अजून घरी आले नाही. तो वहिनी, मला माझ्या दादानच पाठवलं, तुम्ही काही काळजी करू नका. आता मी आले ना, दादाचं काय काम आहे इथे, तुम्हाला कोणत्याच गोष्टीची कमी पडू देणार नाही. त्या क्षणापासून तो जगाचा मालक, जगाचा बाप चोखोबरायांच्या घरी राबू लागला. पहाटे 3 वाजता उठलाय. पहाटे त्यानं 3 वाजता उठावं. छोटस कुडाचं घर होतं. आता कुड पाहायला सुद्धा राहिला नाही. छोटस कुडाचं घर होतं, तो कुड लिपून काढला. बरोबर आहे ना आजी? लिपूनच म्हणतात ना. ते छोटस कुडाचं घर होतं, कुड लिपून काढला. त्याला पोथ्यारा दिला. छोटीशी चूल होती, ती चूल सारवून काढली. चोखोबरायांचं छोटस घर आहे, ते घर सारवून काढलं शेणानं. छोट्याशा अंगणामध्ये सडा दिला. चूल पेटवून पाणी ठेवली. अंघोळ केलंय. बागेतून जाऊन फुलं घेऊन आला. देवाची देवपूजा केली. आणि तो जगाचा बाप चोखोबरायाच्या त्या छोट्याशा अंगणामध्ये पालथी मांडी घातलीये. मान खाली आहे. हातामध्ये रांगोळी आहे. आणि तो जगाचा बाप चोखोबाच्या दारात रांगोळी काढू लागला. सगळं काही काम त्या देवानं चोखोबरायाच्या घरी करावं. दळण दळावं, स्वयंपाक करावा, भांडी घासावेत, भरपूर कपडे आहेत, नदीवरती जावं, कपडे धुवून आणावेत, गोवऱ्या थापाव्यात. सगळं काम हा जगाचा बाप करू लागला. एवढंच नाही, बघता बघता 9 महिने 9 दिवस भरले. प्रसूतीचा काळ जवळ आला. पोटामध्ये तीव्र वेदना होऊ लागल्या. आकांत झाला. आणि चोखोबाच्या बायकोचं बाळणपण हा जगाचा बाप करू लागला. बघता बघता कानावरती आरोळी आली. लेकराचा जन्म झाला. इतका आनंद झाला, इतका आनंद झाला. ओ वहिनी, मी आत्या झाले. हो, मी आत्या झाले. तुम्ही आई झालात. माझा दादा बाप झालाय. बाप सुंदर असा मुलगा झाला. ओ वहिनी, तुम्हाला ऐका, सुखाचं बाळणपण या जगाच्या पाठीवर आई व्यतिरिक्त कुणीच करू शकत नाही. खरंय की खोटंय? मी सुखाचं बाळणपण म्हणलंय. बाळणपण तसं कुणी करेल, पण सुखाचं बाळणपण आई शिवाय जगाच्या पाठीवर कुणीच करणार नाही. तो जगाचा बाप बाळणपण करू लागला. एका बाळंतीन बाईचं काय काय करावं लागतं माता माऊल्यांना माहितीये. त्या लहान लेकराची टाळू भरावी, त्याची मालिश करावी, त्याला नाऊ घालावी, बाळंतीन बाईला नाऊ घालावी, तिचं अंग शेकावं, सगळं काही तिचे पथ्य पाणी वेळच्या वेळेला जागेवरती द्यावे. भरपूर कपडे होतात, नदीवरती जावं, कपडे धुवून आणावेत, सगळं काही काम करू लागला. एवढंच नाही, साखर पानं वाटली, सुवासिनी बोलवल्या आणि त्या लहान लेकराचं नाव ठेवलं कर्ममेळा. नाव ठेवली कर्ममेळा. लहान लेकराचं कर्ममेळा असं नाव ठेवलं. बघता बघता चोखोबरा यायची वेळ झाली. आणि त्यावेळी हा जगाचा बाप सांगू लागला, ओ वहिनी, आता मला माझ्या घरी जावं लागेल. जाते वहिनी माझ्या घराला, नाहीतर रागी भरतील मला धनी माझे. अहो, माझे धनी आहेत ना, माझे मालक आहेत ना, ओ वहिनी, मला खूप रागवतील. अहो, हाच जगाचा मालक आहे, हाच जगाचा बाप आहे, याला कोण रागवणार आहे? पण चोखोबरा यायची वेळ झाली. त्यावेळी वहिनी सांगू लागल्या, हात जोडले वहिनीनी, बाईसाहेब ऐका ना, मला माझ्या आईची आठवण सुद्धा तुम्ही होऊ दिली नाही. मला माझ्या आईची आठवण सुद्धा तुम्ही होऊ दिली नाही. तुम्ही आता तसं जाऊ नका. येऊ द्या धनी, करतील बोळवण. पूर्वी पाहुणचाराला बोळवण म्हटलं जायचं. येऊ द्या धनी, करतील बोळवण. माझ्या धन्याला येऊ द्या, तुमच्या दादाला येऊ द्या. तुमच्यासाठी साडी आणतील, चोळी आणतील, बांगड्या भरतील, तुमचं सगळं काही करतील. पण बाईसाहेब आता तसं जाऊ नका. अहो बाईसाहेब, मीच गावात गेली असते. हो बाईसाहेब, मीच गावात गेली असते. गावात जाऊन तुमच्याकरता साडी आणली असती, चोळी आणली असती, तुम्हाला बांगड्या भरल्या असत्या. पण बाईसाहेब ऐका ना, आमची परिस्थिती गरीब आहे. या जगाच्या बाजारात श्रीमंतांना सगळेच ओळखतात. हो, या जगाच्या बाजारात गरीबाला कुणीच ओळखत नाही. ओ वहिनी, ओ बाईसाहेब, आम्हाला कुणी ओळखत नाही. आणि हीच वास्तविकता आहे. या जगाच्या बाजारात श्रीमंताला सगळे आपले आपले म्हणतात. आपली परिस्थिती गरीब असू द्या, आपली परिस्थिती जर गरीब असेल तर जवळचे पाहुणे सुद्धा लांबून नातं सांगतात.
जवळचेच पाहुणे असतात, पण नातं लांबून सांगतात का, तर आपण गरीब आहोत. पण आपलीच परिस्थिती श्रीमंत होऊ द्या, लांबचे पाहुणे असतात पण जवळून नातं सांगतात. ही परिस्थिती आहे. लोक का जळतात? कारण ज्यावेळी तुम्ही प्रगती पथावरती चाललेले असतात ना, ज्यावेळी तुम्ही प्रगतीचं उंच शिखर गाठत असता, त्यावेळी आजूबाजूचे जळणारे फार निर्माण होतात. खरे की खोटे? ज्यावेळी आपली प्रगती होत असते, ज्यावेळी आपण 1 एकराची 4 एकर करतो, त्यावेळी भाऊकीला काही फार बरं वाटतं का? असं वाटतं का तुम्हाला भाऊकीला फार बरं वाटत असेल? अहो, लोक जळतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, लोक जर आपल्या प्रगतीला जळत असतील तर लोक का जळतात याचा विचार करू नका, लोक अजून कसे जळतील याचा विचार करा. हे कायम लक्षात ठेवा. कारण एखादा माणूस मोठा होऊ लागला की लोक त्याला फार त्रास देतात. लोक असेच मोठे होत नाहीत, या त्रासातूनच ते घडत असतात. बाईसाहेब, माझ्या धन्याला येऊ द्या, ते तुमच्यासाठी सगळं काही घेऊन येतील. जगाचा बाप रडू लागला. या जगाच्या मालकाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. ऐका ना वहिनी, मला तुमची साडी नको, तुमची चोळी नको, तुमची बांगडी सुद्धा नको, पण वहिनी फक्त माझ्याकरता एक करा. माझा दादा फार गरीब आहे हो, माझ्या दादाचा संसार हा फटका आहे वहिनी, माझ्या दादाचा संसार तेवढा नेटका करा वहिनी, माझ्या दादाचा संसार तेवढा नेटका करा. हा जगाचा मालक, हा जगाचा बाप चोखोबरायाच्या पत्नीचं बाळणपण करू लागला. चोखोबरायाच्या घरी हा जगाचा मालक सगळं काम करू लागला. का, तर त्या चोखोबरायांनी स्वतःचा एक देव केलता, एका देवाला आपलंसं केलं होतं. आणि खऱ्या अर्थानं तुम्ही जर एका देवाला आपलंसं केलं तर तो देव तुमच्यासाठी काहीही करायला तयार होतो. साधा वया भक्ती काज नाही लाज धरीत. म्हणून भक्ताची भक्ती ही खरी असली पाहिजे. भक्ताची भक्ती खरी असेल तर देव त्या भक्तासाठी काहीही करायला तयार होतो. ऐकू द्या. मागे पुढे आली आघात निवाराया. तुमची भक्ती जर खरी असेल तर गवळी बाबा त्या भक्तासाठी काहीही करायला तयार होतील. एका देवाला आपलंसं करून घ्या, तो एक देव भक्तासाठी काहीही करायला तयार होतो. तुम्ही म्हणाल ताई, तुम्ही लोकांना सांगता एका देवाला आपलंसं करून घ्या, एका देवाला आपलंसं करून घ्या. काय होतंय, तुम्ही एका देवाला आपलंसं केलं का आणि खरंच तुम्हाला सुख मिळालं का? आता ऐकून जा.
मी एका देवाला आपलंसं केलं आणि सुख नावाची गोष्ट मला मिळाली नाही, तर सुख नावाची गोष्ट आज माझ्या पायाशी लोळते. याचं कारण मी अदमापूरचा राजा श्री संत बाळूमामाला आपलंसं केलं, आणि ज्या दिवशी मामाला आपलंसं केलं सुख मिळालं नाही, तर सुख माझ्या पायाशी लोळू लागला. म्हणून कोणत्याही एका देवाला आपलंसं करून घ्या. एका देवाला जर आपलंसं केलं तर तो देव नक्की सुख नावाची गोष्ट आपल्याला देणार आहे. कारण या कलियुगातला चालता बोलता देव म्हणजे माझे बाळूमामा आहेत. मला आल्यानंतर काही काकांनी यांनी सांगितलं, म्हणले ताई पाठीमाग तुमची कीर्तनाची सेवा होती, आम्ही फार अपेक्षेनं कीर्तन ऐकण्याकरता आलतो, पण ताई तुमची कीर्तन सेवा तिथं आल्यानंतर कळालं की तुमची कीर्तन सेवा कॅन्सल झाली आहे. ऐका काका, बाळूमामांच्या जर मनात असेल तर मामा ती सेवा कुठेही करून घेतात, फक्त देवाच्या मनात पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं त्यांनी आल्यानंतर सांगितलं की ताई तुम्ही बाळूमामावरती थोडंसं बोला. आणि खऱ्या अर्थानं ज्ञानोबारायांना तुकोबारायांना पाहणारी माणसं या जगात नाहीत, पण माझ्या मामांच्या समवेत मेंढ्यांची राखण करणारी, मेंढी माऊलीची सेवा करणारी, मामाची सेवा करणारी माणसं आजही हयात आहेत. एक गोष्ट लक्षात घ्या, बाळूमामाची सेवा करणं एवढी सोपी गोष्ट नाही. कारण काही माणसं बाळूमामाच्या कार्याला आडवे जातात. आणि मामानं जाताना सांगितलं जो जो माझ्या कार्याला आडवा जातो त्याच्याकरता म्या खैराचा इंगळ आणि एकाचा प्याला हाय, म्हणून सांभाळून राहावा. माझ्या कार्याला सहकार्य नाही करता आलं तरी चालेल, पण माझ्या कार्याला जर एखादा आडवा गेला तर त्याला मी यमपुरी दाखवेल, हे मामानं जाताना सांगितलं. म्हणून मामाच्या कार्याला आडवं जाणं एवढी सोपी गोष्ट नाही. आज बाळूमामाच्या 18च्या 19 पालख्या झाल्या, आणि 19 पालख्या वेगवेगळ्या गावात नाही, वेगवेगळ्या तालुक्यात नाही, वेगवेगळ्या जिल्ह्यात नाही, तर 4 राज्यामध्ये माझ्या या बाळूमामाच्या पालख्या फिरत आहेत. कधी विचार केला का, घरातलं जर एक जनावर आपल्याला सांभाळायचं म्हणलं तर आपल्या घरी भांडणं होतात. त्या जनावराला चारा कुणी घालायचा, त्याला पाणी कुणी पाजायचं, आणि त्याचं शेण कुणी काढायचं, याच्यावरून आपल्या घरी भांडणं होतात. पण या जगाच्या मालकाच्या हजारो मेंढ्या एका बग्यात आहेत, एका पालखीत आहेत, पण सेवा करण्याकरता काही गडी ठेवावे लागत नाहीत. तिथं जे मेंढके असतात त्यांना काही पगार दिला जात नाही. ती मेंढकी माझ्या मामाची विनामूल्य सेवा करतात. स्वतःचं घर दार प्रपंच सगळं काही सोडतात आणि माझ्या मामाच्या मेंढ्यांची राखण करण्याकरता जातात. याचं कारण आहे का, त्यांना माहिती या नाशिवंत प्रपंचाची काळजी करणारे आम्ही कोण आहोत. जो प्रपंच कधी पूर्णच होणार नाही त्या प्रपंचाची काळजी करत बसण्यापेक्षा मामाच्या तळावरती जातात. त्यांना माहिती आहे प्रपंचाची काळजी करणारे आम्ही कोण, या प्रपंचाची काळजी करणारा तो बाळू धनगर आहे ना. प्रपंचाची काळजी करत बसत नाही, त्या मेंढी माऊलीची राखण करतात. आणि ती मेंढी माऊली आम्हाला चरताना कशी दिसते ऐका. सर्वांनी हातानं टाळी वाजवायची, मुखानं भजन करायचं. या
आपलंसं करा. कोणताही तो देव असू द्या, देवाची रूप वेगवेगळी आहेत पण देव मात्र एकच आहे. म्हणून एका देवाला आपलंसं करा, तो देव सुख नावाची गोष्ट आपल्याला देणार आहे. मी माझ्या प्रत्येक कीर्तनामध्ये सांगत असते, कीर्तनामध्ये प्रत्येकानं टाळी वाजवली पाहिजे. पण लोक स्वतःचा गर्व बरोबर घेऊन बसतात कीर्तनात, स्वतःचा अहंकार बरोबर घेऊन बसतात. अहो कोणता गर्व कोणता अहंकार बरोबर घेऊन बसतात लोक. काही काही या 3.5 हाताच्या देहाचा गर्व करतात, काही काही नावाचा करतात, काही काही पदाचा करतात, काही काही संसाराचा करतात. अहो या 3.5 हाताच्या देहाचा जर गर्व करत असाल तर तो 3.5 हाताचा देह सुद्धा आपला नाही. देह हे काळाचे, धन कुबेराचे आणि तिथे मनुष्याचे काय आहे. मिळालेला देह आपला नाही. काही काही संसाराचा गर्व करतात. तुमच्या माझ्या संसारात, तुमच्या माझ्या प्रपंचात आहे तरी काय. बोटामध्ये 2-3 अंगठ्या गळ्यात, एखादी चेन, मनगट व एखादा ब्रासलेट, बसायला एखादी गाडी, राहायला एखादी माडी, 20-25-50 एकर जमीन आता फार झाली असतात. कुठं हायवेला गुंठे 2 गुंठे, गाळे 2 गाळे, एखादा फ्लॅट, घरी बायको पोरं, आई बाप, झाला आपला प्रपंच. याच्या पलीकडं कुणाकडं सुद्धा काही नाही. याच्यापेक्षा जास्त काय आहे का संसारात. कदाचित एखाद्याला असेल, श्रीमंत लोक भरपूर आहेत या जगात, पण मला नाही वाटत रावणा इतकेत. रावणाची संपत्ती 1 कोटी घरे, जिथे कांस्य आणि तांब्याची, शुद्ध कांचनाची 7 कोटी. 7 कोटी घरं रावणाकडे 24 कॅरेट सोन्याची होती. पण ज्या दिवशी रावण गेला त्या दिवशी त्या रावणाला 1 कवडी सुद्धा बरोबर घेऊन जाता आली नाही. जिथे रावणाचं टिकलं नाही तिथं आपलं कसं टिकणार आहे. नाही, मी प्रत्येक कीर्तनात सांगत असते, राजांनो गर्व करू नका, गर्व करू नका. सोबत काही आणलेलं नाही आणि बरोबर काही जाणार नाही. कीर्तन आहे काही सगळे शहाणे असतात का तुम्हाला वाटतंय का. मी वेडे म्हणलं का. काही काही अति शहाणे असतात, ते आम्ही गेलो म्हणते हे कीर्तन करायचं दादाचे सांगणं, त्यांनी सांगायचं ना आपण सोडून द्यायचं. मग अशा लोकांना माझे नाथ बाबा उत्तर देतात, हे जरी नाही नाथबाबांनी सावध केलं. आणि आता जर तुमच्या लक्षात आलं असेल तर एकदा सगळ्यांनी हातानं टाळी आणि मुखानं भजन करा. एका माता माऊलीनं पटकन हार घालायला उठून या. या कलियुगाला आज जर गरज कशाची असेल तर ती पैशाची नाही, ती शिक्षणाची नाही, तर ती संस्काराची. कारण या जगात, या कलियुगात भिकारी सुद्धा भिकारी राहिला नाही. आज प्रत्येक व्यक्तीकडे पैसा भरपूर झाला. भिकाऱ्याला 1 रुपयाचं नाणं तुम्ही देऊन बघा, 1 रुपयाचं नाणं भिकारी घेत नाही. 1 रुपयाचं नाणं आपल्याला परत देऊन टाकतो. त्याला सुद्धा आज 10 रुपयाची नोट पाहिजे. भिकाऱ्याला सुद्धा 1 रुपयाची गरज राहिली नाही. श्रीमंत प्रत्येक व्यक्ती झाला, प्रत्येकाकडे पैसा भरपूर झाला.
आज या जगाच्या बाजारात पैशावरती सगळं काही विकत मिळू लागलं, पण पैशावरती संस्कार नावाची गोष्ट कुठेच विकत मिळत नाही. संस्कार नावाची गोष्ट विकत मिळणार नाही, कारण संस्कार नावाची गोष्ट देणारी कुठली कंपनी नाही, संस्कार नावाची गोष्ट देणारी एखादी फॅक्टरी निघाली नाही. संस्कार जर कुठे दिले जातात तर लहान लेकरू असताना त्या लहान लहान लेकराचे आई बाप संस्कार देतात, आणि मोठं झाल्यानंतर कोण संस्कार देतं तर तो आमचा वारकरी संप्रदाय देतो. म्हणून आपापल्या लहान लहान लेकरांना संस्कार द्यायला चालू करा. पैशाच्या जोरावरती आज लोक शिक्षण सुद्धा विकत घेऊ लागले, पण या पैशाच्या जोरावरती संस्कार नावाची गोष्ट विकत मिळत नाही. लहान लहान लेकरांना संस्कार द्या. कारण बाबा, पूर्वी म्हातारी माणसं एक म्हण वापरायचे, जोपर्यंत काठी ओली आहे तोपर्यंत ती काठी वागते. जोपर्यंत काठी ओली आहे तोपर्यंत ती काठी वागते, आणि एकदा का ती काठी वाळली की परत ती वाकत नाही. आणि तुम्ही तिला वाकवण्याचा जरी प्रयत्न केला ती वाकणार नाही, तर ती मोडून जाणार आहे. आणि आज खरं तर लहान लेकरांना संस्कारच महत्वाचे. अहो, आमचं लेकरू एखादे 4-2 वर्ग जर जास्त शिकलं, डॉक्टर झालं, इंजिनियर झालं, वकील झालं, शिक्षक झालं, तर त्या लेकराला फार गर्व, त्याच्या मनात फार गर्व येतो. फार गर्व करतं आमचं लेकरू. त्याला कीर्तनात टाळी वाजवू वाटत नाही, कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभं राहू वाटत नाही. तुम्ही मुस्लिम समाजातलं लेकरू बघा, डॉक्टर होऊ द्या, वकील होऊ द्या, मोठ्या पोस्टवरती जाऊ द्या, कितीही मोठ्या पोस्टवरती त्यांचं लेकरू गेलं त्याला लाज वाटत नाही. मस्जिद मध्ये त्यानं जावं, गुडघे खाली टेकावेत, स्वतःचं मस्तक जमिनीवरती टेकावं आणि नमाज अदा करावेत. त्यांच्या लेकरांना लाज वाटत नाही. पण आमचं लेकरू एखाद्या पोस्टवरती गेलं की त्याला लाज वाटते म्हाताऱ्या आई बापाचं दर्शन घ्यायची, मंदिरामध्ये जाऊन देवाला नमस्कार करायची लाज वाटते, कथा कीर्तनामध्ये टाळी वाजवायची लाज वाटते, देवाला हात जोडायची लाज वाटते. का? लेकरांना शिक्षण कमी झालं का? श्रीमंत कमीत का लेकर? पैसा कमी झाला का? आज पैसा भरपूर झाला, शिक्षण भरपूर झालं, पण कमी काय पडलं तर ते संस्कार कमी पडले. या शिक्षणाला आणि या श्रीमंतीला जर आध्यात्मिक संस्काराची जोड असेल तर ते लेकरू कधीच वायाला जात नाही, ते लेकरू कधीच वायाला जात नाही. म्हणून ही कलियुगाचं वारं फार सोसाट्यानं वाहतंय, आणि इथं बसलेल्या प्रत्येक आई बापाची हीच अपेक्षा आहे, या कलियुगाच्या वाऱ्यात आमचं लेकरू वाहून जाऊ नये. म्हणून या कलियुगाच्या वाऱ्यात जर आपलं लेकरू वाहून जाऊ नये असं ज्या ज्या आई बापाला वाटतं ना, त्यांनी आपल्या लेकरांना परमार्थिक संस्कार द्यायला चालू करा. गेल्या 4 वर्षापासून मी माझ्या हंगेवाडी गावामध्ये श्री हंगेश्वर आध्यात्मिक बालसंस्कार शिबिर राबवते. 1 महिन्याचं उन्हाळी बालसंस्कार शिबिर असतं. या वर्षीही मी माझ्या हंगेवाडी गावामध्ये श्री हंगेश्वर आध्यात्मिक बालसंस्कार शिबिर राबवणार आहे. गेल्या 4 वर्षापासून हे शिबिर ज्यावेळी मी राबवत होते, 4 वर्षापासून 1 महिन्याच्या बालसंस्कार शिबिराला आमच्याकडे फी ठेवली जात होती. 1,500 रुपये 1 महिन्याची फी होती बाबा. त्या फी मधून काही आम्ही आमचा प्रपंच चालवत नव्हतो. मुलांचं रहिवासी शिबिर होतं. मुलं 1 महिन्याच्या कालावधीत आमच्याकडे राहायला होते. त्यांच्या जेवणाचा खर्च, ज्या चपात्या लाटायला बायका असतात त्या बायकांचा खर्च, फिल्टरच्या पाण्याचा खर्च, हा खर्च जो आहे आपण त्या फी मधून भागवत होतो. पण या वर्षी आम्ही दोघाही नवरा बायकोनं ठरवलं, जे 1 महिन्याचं बालसंस्कार शिबिर आहे ती 1 महिन्याचं न करता 15 दिवसाचं ही बालसंस्कार शिबिर करायचं, पण ते मोफत करायचं. 1 रुपया सुद्धा फी घेतली जाणार नाही. जर कुणाची अपेक्षा असेल की ताई येत्या 11 मे ते 25 मे या 15 दिवसाच्या कालावधीमध्ये मी माझ्या हंगेवाडी गावामध्ये श्री हंगेश्वर आध्यात्मिक बालसंस्कार शिबिर राबवत आहे. जर कुणाची इच्छा असेल की ताई आम्हाला आमचा मुलगा किंवा आमची मुलगी या आध्यात्मिक बालसंस्कार शिबिरामध्ये पाठवायची आहे,
नक्की पाठवा. कारण या 15 दिवसाच्या कालावधीमध्ये नेमकं काय होणार. 15 दिवसाच्या कालावधीत लगेच कुणाचं लेकरू कीर्तनकार होत नाही, प्रवचनकार होत नाही, लगेच पखवाज वाजवायला शिकत नाही. पण 15 दिवसाच्या कालावधीत नेमकं काय होतं. लेकराच्या जीवनाच्या झालेल्या दशेची दिशा त्या लेकराला 15 दिवसाच्या कालावधीत कळते. म्हणून आपापल्या लहान लहान लेकरांना या बालसंस्कार शिबिरामध्ये पाठवण्याचा प्रयत्न करा. दुसरी गोष्ट म्हणजे येत्या जून महिन्यामध्ये मी माझ्या हंगेवाडी गावामध्ये आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था चालू करत आहे. ज्या वारकरी शिक्षण संस्थेला काय नाव द्यायचं. आमचं जवळजवळ 1.5 महिना चालू होतं. वारकरी शिक्षण संस्थेला नाव काय द्यायचं. परंतु महाराजांना सांगितलं, महाराज आज या महाराष्ट्रात नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर कीर्तन होऊ लागले. आज 30-40 हजार पब्लिकमध्ये कीर्तन होतं, पण मी मात्र शून्य होते. आणि माझी किंमत जर कोणी वाढवली असेल तर ते अदमापूरचे असणारे श्री संत बाळूमामा आहेत. बाळूमामांची कृपा झाली आणि माझं नाव लौकिक झालं. माझी किंमत जर कुणामुळे वाढली असेल तर ते माझे बाळूमामा आहेत. म्हणून या वारकरी शिक्षण संस्थेला मी माझ्या बाळूमामांचं नाव दिलेलं आहे. श्री संत बाळूमामा व श्री संत ज्ञानोबराया बहुउद्देशीय वारकरी शिक्षण संस्था असं या संस्थेला नाव दिलेलं आहे. या संस्थेचं ओपनिंग येत्या 25 मेला होणार आहे. जे 15 दिवसाचं बालसंस्कार शिबिर आहे, 11 मे ते 25 मे या 15 दिवसाच्या कालावधीमध्ये बालसंस्कार शिबिर भरवलं जाणार आहे. आणि 25 मेला या शिबिराचा काला आणि संस्थेचं ओपनिंग ही एकाच दिवशी केलं जाणार आहे. येत्या 25 मेला हंगेवाडी गावामध्ये या संस्थेचं ओपनिंग केलं जाणार आहे. जर कुणाची इच्छा आहे की ताई आम्हाला सुद्धा आमचा मुलगा किंवा आमची मुलगी या आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थेमध्ये पाठवायची आहे, नक्की पाठवा. आणि दुसरी सूचना म्हणजे या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये जर कुणाचं लेकरू अनाथ असेल, ज्याला आईही नाही, मध्ये मोफत शिक्षण देण्यात येणार आहे. नक्की सर्वांनी या संस्थेला आणि या शिबिराला भेट देण्याचा प्रयत्न करा. असो, पुन्हा एकदा सर्वांच्या चरणी मस्तक ठेवते. माझं कीर्तन कुठलंही असू द्या, पण कीर्तनाच्या शेवटी मी माझ्या बाळूमामाच्या नावाचा गजर करत असते, बाळूमामाचं वजन घेत असते. म्हणून सर्वांनी आपले दोन्ही हात वरती घ्या. या कार्यक्रमाचे आयोजक, संयोजक, नियोजक या सर्वांकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. सर्वांच्या चरणी मस्तक ठेवते. एक सूचना आहे, जे 15 दिवसाचं बालसंस्कार शिबिर आहे, त्या बालसंस्कार शिबिराकरता जर कुणाला अन्नदानासाठी मदत करायची असेल तर लहान लहान लेकरांच्या अन्नदानाकरता तुम्ही मदत करू शकता. तुमची मदत तशीही घेतली जाणार नाही. पावती पुस्तक आहे, तुम्हाला त्या देणगीची पावती दिली जाईल. आग्रह कुणालाही केलेला नाही. पण प्रत्येक दात्याच्या मनामध्ये एक पाल चुकचुकते. दान करत असताना प्रत्येक दाता मनामध्ये एक विचार करत असतो की मी दिलेलं दान खरंच या बालसंस्कार शिबिराकरता कारणी लागेल का, काही कुणाच्या प्रपंचाला कारणी लागेल. एक गोष्ट लक्षात घ्या, गावाचं, भावाचं आणि देवाचं खाल्ल्यानं आतापर्यंत कुणाचं चांगलं झालं नाही. म्हणून तुम्ही दिलेला रुपया त्या आध्यात्मिक बालसंस्कार शिबिराकरता वापरला जाणार आहे. लहान लहान लेकरांच्या अन्नदानाकरता वापरला जाणार आहे. तुम्हाला त्याची पावतीही मिळणार आहे. असो, पुन्हा एकदा सर्वांच्या चरणी मस्तक ठेवते आणि याच ठिकाणी या कीर्तनरूपी सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर